संशोधन पद्धती हा पेपर BA तृतीय वर्षाच्या 6व्या सेमिस्टरला अभ्यासासाठी आहे. पेपर क्रमांक 13 संशोधन पद्धतीला रिसर्च मेथोडॉलॉजी असे म्हणतात. याचा पहिलं अभ्यासक्रम आज पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पहिलं प्रकरण इंट्रोडक्शन, ज्यामध्ये मीनिंग, नेचर, स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ सोशल सायन्स रिसर्च. दुसरा पार्ट आहे त्यामध्ये थिअरी, कॉन्सेप्ट्स, हायपोथेसिस, स्टेजेस ऑफ सायंटिफिक रिसर्च आणि मोटिवेटिंग फॅक्टर्स ऑफ सायंटिफिक रिसर्च. यामधचं मराठीमध्ये पाहायचं झाल्यास पहिल्या प्रकरणाचं नाव प्रस्तावना असून त्यामध्ये सामाजिक शास्त्रातील संशोधनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि उद्दिष्टे. तर दुसरा भाग आहे सिद्धांत, संकल्पना, गृहीतके आणि वैज्ञानिक संशोधनाचे टप्पे, वैज्ञानिक संशोधनाचे घटक. असं पहिल्या प्रकरणामध्ये आपणास अभ्यासायचे घटक आहेत. यामध्ये सामाजिक शास्त्रातील संशोधन कसे असते, सामाजिक शास्त्रातील संशोधनाचा अर्थ काय आहे, त्याचे स्वरूप काय आहे आणि आजच्या काळात सामाजिक शास्त्रातील संशोधनाची व्याप्ती कशी आहे, हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे संशोधनाच्या दृष्टिकोनातून. आणि यातूनच आपणास अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास इत्यादी जी काही सामाजिक शास्त्रे आहेत, त्या सामाजिक शास्त्रांमध्ये संशोधन कसं केलं जातं आणि ते केलेलं संशोधन समाजोपयोगी कसं असतं आणि समाजामध्ये ज्या काही उणिवा आहेत त्या उणिवा दाखवून त्या उणिवा दूर करण्यासाठी नवीन काय केलं पाहिजे, जेणेकरून समाज हा विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागेल, या संबंधीने काही शिफारशी संशोधनकर्त्यास सुचवता येतात. आता या पेपरमध्ये दुसरा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे रिसर्च डिझाईन, संशोधनाचा आराखडा. संशोधन करत असताना आपणास एक आराखडा तयार करावा लागतो, एक नियोजन करावं लागतं की आपणास संशोधन कसं करायचं आहे, त्या संशोधनाची उद्दिष्टे काय आहेत, आपल्या संशोधनामध्ये हायपोथेसिस काय आहेत आणि संशोधन करत असताना हे संशोधन कोणत्या प्रकारे करायचे आहे आणि कोणत्या घटकावर अधिक जोर द्यायचा आहे, कोणती संशोधन पद्धती वापरायची आहे, या संदर्भाने रिसर्च डिझाईन संशोधन आराखडा तयार केला जातो. आणि त्या संशोधन आराखड्याच्या दिशेनेच तो समोर ठेवूनच संशोधन केलं जात असतं. त्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत मीनिंग अँड नीड ऑफ रिसर्च डिझाईन, टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन. आणि या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये ओन्ली इंट्रोडक्शन असं सांगितलेलं आहे, केवळ म्हणजे प्रास्ताविक आपण त्यामध्ये पाहणार आहोत. मग रिसर्च डिझाईनचे प्रकार आहेत डिस्क्रिप्टिव्ह, एक्सप्लोरेटरी, डायग्नोस्टिक, एक्सपेरिमेंटल इत्यादी. यालाच म्हणतात मराठीमध्ये संशोधन आराखडा, संशोधन आराखड्याचा अर्थ आणि संशोधन आराखड्याची आवश्यकता काय असते ते, संशोधन आराखड्याचे प्रकार, वर्णनात्मक संशोधन आराखडा, अन्वेषणात्मक संशोधन आराखडा, निदानात्मक संशोधन आराखडा, प्रायोगिक संशोधन आराखडा इत्यादी. जे तिसरं प्रकरण आहे त्याचं नाव आहे डाटा कलेक्शन. आपण जेव्हा संशोधन करायला लागतो तेव्हा संशोधन करत असताना आपणास माहिती गोळा करावी लागते. समाजामध्ये ज्या घटकाचं आपण संशोधन करणार आहे, जी समस्या आपण निवडलेली आहे, सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, राजकीय समस्या अभ्यासासाठी, या समस्येसंदर्भात असलेली माहिती गोळा करणे आपणास क्रमप्राप्त असते. माहिती गोळा केल्याशिवाय आपण निष्कर्षाप्रत पोहोचू शकत नाही. मग माहिती गोळा करणे अतिशय महत्त्वाचे असते. मग माहिती कोणकोणत्या प्रकारची असते, त्या संदर्भाने आणि कशी गोळा केली जाते, त्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार. प्रकरण तिसरं आहे ज्यामध्ये दिलेलं आहे फॅक्ट्स अँड फीचर्स ऑफ डाटा, प्रायमरी डाटा कलेक्शन मेथड्स. मग त्यामध्ये डायरेक्ट ऑब्झर्वेशन येतं,
क्वेश्चनेअर येते, शेड्यूल येते, इंटरव्ह्यू येते आणि दुसरी एक आहे डाटा कलेक्शनची मेथड, ती आहे सेकंडरी डाटा कलेक्शन मेथड. त्यामध्ये पर्सनल डॉक्युमेंट्स, पब्लिक डॉक्युमेंट्स आणि त्याचे लिमिटेशन्स इत्यादी यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर तथ्य संकलन जे करायचं आहे युनिट तिसऱ्यामध्ये, त्याचा जो अभ्यास करायचा आहे त्या तथ्य संकलनाची वैशिष्ट्ये, तथ्याची वैशिष्ट्ये, प्राथमिक तथ्य संकलन पद्धती, त्यामध्ये प्रश्नावली, वेळापत्रक, मुलाखत, शेड्यूल इत्यादी. तर दुय्यम तथ्य संकलन पद्धती जी आहे त्यामध्ये वैयक्तिक दस्तऐवज, सार्वजनिक दस्तऐवज आणि दुय्यम संकलन पद्धतीच्या मर्यादा, त्याचसोबत प्राथमिक तथ्य संकलन पद्धतीच्या मर्यादा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. नंतर आहे डाटा प्रेझेंटेशन अँड अनालिसिस. या डाटा प्रेझेंटेशन अँड अनालिसिस मध्ये 1 डायमेन्शनल डायग्राम्स आहे, 2 डायमेन्शनल डायग्राम्स आहेत, ग्राफ्स ऑफ टाइम सिरीज आहे आणि ग्राफ्स ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे इत्यादीच्या माध्यमातून आपण जमा केलेला डाटा, जी काही माहिती आपण गोळा केलेली असते, ती माहिती सादरीकरण करण्याचं काम कसं केलं जातं, कोणकोणत्या पद्धतीद्वारे केलं जातं, त्यासाठी कशाचा उपयोग केला जातो इत्यादींचा अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्याला मराठीमध्ये तथ्य सादरीकरण आणि विश्लेषण असे म्हणतात प्रकरणाचे नाव. त्यामध्ये एक आयामी आकृत्या, द्विमितीय आकृत्या, वेळ मालिकेचे आलेख आणि वारंवारता वितरणाचे आलेख इत्यादींचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. हा होता अभ्यासक्रम BA तृतीय वर्षाच्या 6व्या सेमिस्टरचा मधील पेपर क्रमांक 13. पेपरचं नाव आहे संशोधन पद्धती. संशोधन पद्धती